जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील कलापथक ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्या स्वागतासाठी शोभायात्रेत युनायटेड किंगडमचे ब्रिटनचे पंतप्रधान सन्माननीय कीर स्टारमर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 8 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईत आगमन झाले होते। यावेळी स्वागतासाठी भारताच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा परंपरेने महाराष्ट्राच्या भावनेशी अतिथी देवो भव, पाहुणे देव आहेत हे प्रतिबिंबित करण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते ताज हॉटेल मुंबई दरम्यान 11 स्वागत स्थळे निर्माण करण्यात आली होती। या स्थळांपैकी बांद्रा ईस्ट व वेस्ट ब्रिज या ठिकाणी महाराष्ट्र राज्यांच्या सांस्कृतिक वारसाचे आगमनाच्या वेळी स्वागतासाठी सादरीकरण शोभायात्रेत सुरगाणा तालुक्यातील कलापथक मुंबईच्या कलामंचावर, पिंपळसुंड येथील माता कणसरा तातापाणी सोंगी मुखवटे भोवाडा कलापथक व डोल्हारे येथील बिरसा मुंडा वाघ पावरी कलापथक शोभायात्रेत सहभागी झाले होते। त्यांनी उत्कृष्ट आदिवासी पारंपरिक पद्धतीने नृत्य सादरीकरण करीत परदेशी पाहुण्यांची मने जिंकली। या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई, अप्पर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, राजशिष्टाचार मंत्रालय मुंबई तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पृथ्वी इनोव्हेशन यांनी कौतुक केले आहे। या शोभायात्रेत पिंपळसुंड येथील भोवाडा कलापथक प्रमुख माजी सैनिक शिवराम चौधरी यांनी हस्तकलेच्या माध्यमातून तयार केलेले भोवाडा सोंगी मुखवटे नृत्य सादर केले। यामध्ये कावडधारी श्रावणबाळ, भीम, अर्जुन, राजा ज्योतिंग, मारुती, वाल्मिकी ऋषी आदी पारंपरिक रामायण, महाभारत, वेद, पुराण कथेतील पौराणिक कथेतील पात्रांचा समावेश होता। श्रावणबाळ कावडधारी रमेश महाले यांनी कलामंचावर उत्कृष्ट नृत्य सादर करीत परदेशी पर्यटकांची मने जिंकली। डोल्हारे येथील पावरी सिंह नृत्य कलेला कलाप्रेमी रसिकांची चांगलीच दाद मिळाली। या कलापथकात आदिवासी लोकसंस्कृती कलाकार डांगी भाषिक शिक्षक रतन चौधरी, डोल्हारे पावरी कलापथक प्रमुख मुकुंदा पाडवी, भोवाडा कलापथक पथक प्रमुख शिवराम चौधरी, नृत्य कलाकार किशोर ठाकरे, महेंद्र वळवी, गुलाब गायकवाड, सुरेश गवळी, प्रभाकर ठाकरे, उमेश वळवी, अजय जाधव, नितीन ठाकरे, हेमंत महाले, हेमंत गवळी, हरिश्चंद्र गवळी, रमेश महाले, रमेश बागुल, मनोज कुवर, सुधाकर गावित यांचा सहभाग होता। आम्ही दुर्गम आदिवासी भागातील कलाकारांना सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई तर्फे सांस्कृतिक शोभायात्रेत सहभागी होऊन परदेशी पाहुणे यांचे स्वागत करतेवेळी कला सादर करण्याची संधी मिळाली। या सहभागाची सांस्कृतिक मिरवणूक खरोखरच अविस्मरणीय राहील। हा उत्साह चिरंतन राहील। महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे भोवाडा कलेची दखल घेऊन कलेचा वारसा टिकवण्यासाठी हे मुखवटे ठेवण्याकरिता सांस्कृतिक भवन मंजूर करावे, अशी प्रतिक्रिया शिवराम चौधरी माजी सैनिक, बोहाडा कलापथक प्रमुख तातापाणी पिंपळसुंड सुरगाणा यांनी दिली। सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।